नमस्कार मंडळी. SWP सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन यामध्ये एक पर्टिक्युलर अमाऊंट दर महिन्याला तुम्ही विड्रॉ करू शकणार आहेत. म्हणजेच म्युच्युअल फंड कंपनीकडून अमाऊंट तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होणार. म्हणजेच तुमचे एक स्टेडी इन्कम सुद्धा सुरू राहणार आहे आणि जी अमाऊंट विड्रॉ झाल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये रिमेनिंग राहील त्यामध्ये सुद्धा इथे वाढ होणार आहे. आता SWP म्हणजे काय? SWPचे बेनिफिट काय आहे? हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. या व्हिडिओमध्ये आपण SWP कसं काम करते हे बघणार आहोत. जर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघा. तो बघितल्यानंतर हा व्हिडिओ समजल्यास तुम्हाला इझी जाईल. चला तर मग बघूयात SWP कशी काम करते. सगळ्यात आधी तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट कॉर्पस डिसाईड करायचं आहे, म्हणजे लमसम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला किती करायची आहे. त्यानंतर सेटअप ऑफ विड्रॉल. तुम्ही पर्सेंटेजनुसार पण विड्रॉल सेटअप करू शकता किंवा डायरेक्ट अमाउंट थ्रू पण. म्हणजेच तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंटपैकी तुम्हाला किती पर्सेंट विड्रॉल हा हवा आहे, म्हणजे 4% हवा आहे, 5% हवा आहे ते मेन्शन करायचं. किंवा जर तुम्हाला तुमचं मंथली एक्सपेन्सेस किती आहे हे माहिती असेल तर तुम्ही मंथली 7,000, 10,000, 15,000 ही अमाउंट सेट करायची. त्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ विड्रॉ. तुम्ही किती वर्षापासून म्हणजे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर एका वर्षाने जर तुम्हाला SWP सुरू करायची असेल तर ते तुम्ही करू शकता आणि किती काळापर्यंत करायची आहे ते सुद्धा सेट करू शकता. ही फ्लेक्सिबिलिटी बऱ्याच फंडमध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर SWPवर आणि तुमच्या रिमेनिंग इन्व्हेस्टमेंटवर मार्केटचा इम्पॅक्ट हा असतो. म्हणजे जर मार्केट हे वाढत असेल तर तुमचे इन्व्हेस्टमेंट कॉर्पस हे वाढणार. त्यामुळेच तुम्ही विड्रॉल हे जास्त काळासाठी करू शकणार. पण जर मार्केट डाऊन असेल तर तुम्हाला अशा वेळी विड्रॉल रेट ॲडजस्ट सुद्धा करावा लागणार. आता बघूयात आपण SWP एक्झॅक्ट कशी काम करते. एक्सेल शीटवर बघूयात आपण ते. इथे आपण बघूयात इन्फ्लेशन रेट आपण अजून केला 6%चा. करंट तुमचं मंथली एक्सपेन्सेस आहे 50,000 रुपये आणि तुमची एज आहे 30 वर्ष. तर तुमचं रिटायरमेंट होणार 60व्या वर्षी. म्हणजेच आपल्या हाती इथून 30 वर्ष इन्व्हेस्टमेंटसाठी आहे. जो मंथली एक्सपेन्सेस आता तुमचा 50,000 आहे, पण 30व्या वर्षी तोच मंथली एक्सपेन्सेस तुमचा होणार आहे 2,87,000 रुपये. कारण महागाई ही वाढणार आहे. आता आपण इथे टोटल अमाउंट इन्व्हेस्टेड करणार आहे ती आहे 1 करोड. इन्फ्लेशन रेट 6%, मंथली एक्सपेन्सेस आपला 50,000 रुपये आणि मार्केट करून आपण रिटर्न एक्सपेक्ट करत आहोत 12%चा. ठीक आहे. तर पहिल्या वर्षी आपली टोटल कॅपिटल राहणार आहे 1 करोड रुपये. मंथली विड्रॉ केला आपण 50,000 रुपये, म्हणजे दर महिन्याला 1 वर्ष आपण 50,000 रुपये इथे विड्रॉ करत जात आहोत. असं करून इयरली आपण 6 लाख रुपये विड्रॉ केले. पण इयरली आपण रिटर्न सुद्धा कमावला आणि तो म्हणजे 11,28,000 रुपये. 11,28,000 रुपये मधून 6 लाख जे आपण विड्रॉ केले ते जर मायनस केले तर ॲट द एंड ऑफ फर्स्ट इयर आपल्याकडे बॅलन्स उरणार आहे 1,05,28,000 रुपये. ते कॅरी फॉरवर्ड झालं नेक्स्ट इयरमध्ये इन्फ्लेशन रेट आपण गृहीत धरला आणि विड्रॉल रेट आपला इन्क्रीज झाला आहे तो म्हणजे 53,000 रुपये. म्हणजेच इयरली आपण आता 6,36,000 रुपये विड्रॉ करणार आहोत आणि टोटल जे रिटर्न आपण कमवलं होतं 11,87,000 रुपये, त्यातून 6,36,000 मायनस झाले तर सेकंड इयरच्या एंडमध्ये आपल्याकडे 1,10,79,000 रुपये बॅलन्स राहणार आहे. थर्ड इयरमध्ये आपलं टोटल कॅपिटल झालं 1,10,79,000 रुपये. आता आपण इन्फ्लेशन रेट पकडला आहे त्यामुळे 53,000 नाही तर आपण तिसऱ्या वर्षी 56,000 रुपये 56,000 रुपये असे दर महिन्याला विड्रॉ करणार आहोत. इयरली ते होणार आहे आपलं 6,74,000 रुपये. टोटल रिटर्न मधून आपण 6,74,000 रुपये मायनस केले तर थर्ड इयरमध्ये आपली टोटल कॅपिटल राहणार आहे 1,16,53,000 रुपये. सेम प्रोसिजर आपण आता 30 वर्ष कंटिन्यू ठेवली. ॲट द एंड ऑफ म्हणजे 30व्या वर्षी आपल्याकडे टोटल कॅपिटल होणार आहे 3,33,60,000 रुपये. मंथली एक्सपेन्सेस आपला म्हणजे जो मंथली विड्रॉल आहे आपला तो होणार आहे 2,70,000 रुपये. 2,70,000 रुपये आपण दर महिन्याला विड्रॉ करणार आहोत. इयरली आपला विड्रॉ होणार आहे 32,51,000 रुपये. पण रिटर्न जे आपल्याला मिळालं आहे ते 40 लाखाच्या जवळपास मिळालं आहे आणि ते मायनस करून आपल्याकडे टोटल कॅपिटल उरणार आहे 3,41,12,000 रुपये. ठीक आहे. जी इन्व्हेस्टमेंट आपण 1 करोड पासून सुरू केलेली होती त्याचीच व्हॅल्यू 30 वर्षात आपण 3,41,12,000 रुपये बघू शकत आहोत. आणि आपण इथे जे मंथली एक्सपेन्सेस आहे इन्फ्लेशन रेट आपण अझ्युम करून 2,87,000 रुपये पकडलेले होते. सेम त्याच्याच जवळपास अमाऊंट आपण म्हणजेच 2,70,000 अमाऊंट आपण इथे दर महिन्याला विड्रॉ करू शकत आहोत. याचाच अर्थ काय? जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर यामुळे तुमचं इन्कम तर सुरूच आहे,
पण इन्कम सोबत जसं जसं काळ वाढत आहे, जसं जसं महागाई वाढत आहे, त्याच प्रकारे तुमची इन्कम सुद्धा ही ग्रो होत आहे. ठीक आहे. त्यामुळे तुमचे मंथली एक्सपेन्सेस तुम्हाला पूर्ण करण्याकरता कुठेही जायची गरज नाही. तुम्ही यातून इझिली तुमचे मंथली एक्सपेन्सेस पूर्ण करू शकता. आता बरेच यंगस्टर असे म्हणणार, की आमच्याकडे 1 करोड रुपये कुठून येणार? ठीक आहे. 1 करोड रुपये असते तर आम्ही नोकरी केली असती का? तर तुमचं म्हणणं बरोबर आहे. 1 करोड रुपये आपल्याकडे सहजासहजी येत नाही. पण जर रिटायर झाले असेल कोणी, तर त्यांना एक लमसम अमाउंट रक्कम हाती मिळते किंवा तुमची एखादी मोठी प्रॉपर्टी सेल झाली असेल, तर त्यातून तुम्ही हे 1 करोड रुपये मिळवू शकता. किंवा आपली प्रॉपर्टी जर सेल झाली तर इझिली आपल्याला 1 करोडच्या जवळपास रक्कम हातात येऊ शकते. तर ती इथे कुठे इन्व्हेस्ट केल्यापेक्षा जर तुम्ही एस-डब्ल्यू-पी मध्ये जर इन्व्हेस्ट केली, तर बघा तुमचं मंथली इन्व्हेस्टमेंट पण सुरू आहे. टोटल तुमचं इन्व्हेस्टमेंट पण झालं आहे. मंथली तुमचं विथड्रॉ पण सुरू आहे. म्हणजेच तुमचं इन्कम पण सुरू आहे. सोबतच ते जी तुम्ही अमाउंट इन्व्हेस्ट केली आहे ती सेफ आहे आणि ती इन्क्रीज होत आहे. आणि आता आपण बघूयात जे म्हणतात किंवा आमच्याकडे 30,000 1 करोड रुपये किंवा मोठी रक्कम नाही आहे. तर ती कशी आणायची? तर आपल्याला ती कुठून आणायची नाही आहे. आपल्याला ती अमाउंट क्रिएट करायची आहे. आपल्याला ती अमाउंट बनवायची आहे आणि ती कशी? तर त्यासाठी आपण हे नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. इथे बघा, मी निफ्टी 50 मध्ये 15 वर्षासाठी 5,000 रुपयाची एस-आय-पी करणार आहे. इथे मी 2004 पासूनचा डेटा उचललेला आहे आणि त्यानुसारच कॅल्क्युलेशन चालणार आहे. 5,000 रुपयाची एस-आय-पी 2004 पासून सुरू केली ते 2018 पर्यंत. ठीक आहे. त्यामुळे मी टोटल डिपॉझिट केलेले आहे म्हणजे माझी टोटल इन्व्हेस्टमेंट या 15 वर्षात झालेली आहे 9 लाख रुपये. टोटल व्हॅल्यू झाली त्या 9 लाखाची 21,69,000 रुपये. त्यातला प्रॉफिट आहे माझा 12,69,000 रुपये. आता मी एस-डब्ल्यू-पी सुरू करणार आहे 21,69,000 रुपयापासून. ठीक आहे. आणि अमाउंट मला विड्रॉ करायची आहे. मी जर टोटल रिटर्न 12% कमवत असेल तर त्यातले 4% मी दर महिन्याला विड्रॉ करणार. तर बघूयात, इथे मी 7,000 रुपये दर महिन्याला विड्रॉ करायचं ठरवलं आहे. त्यामुळे माझे पहिले युनिट मी 0.666 युनिट मी विड्रॉ करणार. त्यामुळे माझे रिमेनिंग युनिट राहणार 199 आणि टोटल बॅलन्स माझं राहणार आहे फर्स्ट मंथमध्ये 21,62,000 रुपये. कारण मी 7,000 रुपये विड्रॉ केलेले आहे. त्यानंतरच्या नेक्स्ट मंथमध्ये सुद्धा मी 7,000 रुपये विड्रॉ केले आहे. पण माझं इथे बघा, जे मेन बॅलन्स आहे, रिमेनिंग बॅलन्स आहे त्यामध्ये ते ग्रो झाले, त्यामध्ये थोडं डिक्रीज झालेलं आहे. तर सेम अमाऊंट आपण वर्षभर ही विड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. तर ॲट द एंड ऑफ फर्स्ट इयर जे मी एस-डब्ल्यू-पी 21,69,000 रुपयापासून सुरू केलेली होती त्याचीच किंमत आता किती झाली आहे 23,45,000 रुपये. नेक्स्ट इयरमध्ये सुद्धा मी 7,000 रुपये विड्रॉ करत आहे. पण इथे बघूया, 23 लाखाचे माझे पहिल्या महिन्यात 22 लाख झाले. त्यानंतर 21 लाख झाले. म्हणजे काय झालं? माझी जी टोटल इन्व्हेस्टमेंट अमाउंट होती ती कमी होताना दिसत आहे. इथे 16 लाखावर पण आली आहे, 18 लाखावर पण आली आहे. पण या टाइम पिरियडमध्ये निफ्टीने डाऊन परफॉर्म केलेलं आहे. निफ्टीने डाऊन परफॉर्म केलं तर इज तर असं आहे की माझी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सुद्धा डाऊन जाणारच आहे. निफ्टी जर डाऊन परफॉर्म करत असेल ना आपलं इन्व्हेस्टमेंट ही वर जाणार असेल असं तर कधी होणार नाही ना. ठीक आहे, मार्केटची व्होलॅटिलिटीचा हा टाइम पिरियड होता. पण मी या टाइम पिरियडमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट विड्रॉ केली नाही. माझी इन्व्हेस्टमेंट ही कंटिन्यू सुरू होती आणि इथे बघू शकतो आपण सेकंड इयरच्या एंडमध्ये आपली व्हॅल्यू ही 23 लाखाची 25,84,000 झालेली आहे. थर्ड इयरमध्ये सेम विड्रॉल रेट सुरू आहे आपला 7,000 रुपये मी दर महिन्याला विड्रॉ करत आहे. तर असं करून माझी 25,84,000ची व्हॅल्यू किती झाली आहे 31,12,000. सेम आपण फोर्थ इयरमध्ये सुद्धा फॉलो करणार. पण फोर्थ इयरमध्ये काय झालं, जी माझी थर्ड इयरमध्ये जी व्हॅल्यू होती 31,12,000 रुपये, तर ॲट द एंड ऑफ फोर्थ इयर मला तीच व्हॅल्यू बघायला मिळत आहे. यामध्ये फक्त 30,000ची ग्रोथ झालेली आहे. कारण मे बी असू शकते या इयरमध्ये मार्केट हे साईडवे राहिलं असणार आहे. आपण बघू शकतो 17,000 पासून मार्केट फक्त 18,000, 16,000, 15,000 म्हणजे 3,000 मध्येच इथे मोमेंटम झाली आहे. त्यामुळे आपली इन्व्हेस्टमेंट सुद्धा सस्टेन राहिलेली आहे. पण तरीही आपल्याला 30,000ची ग्रोथ आपल्या इन्व्हेस्टमेंटवर एका वर्षात मिळताना आपण बघू शकतो. त्यानंतर फिफ्थ इयरमध्ये
31,000चे आपले ॲट द एंड ऑफ 5th इयर किती झाले? 36,89,000 रुपये. त्यामुळे मी इथे 5च वर्ष नाही, तर पुढेचे काही वर्षसुद्धा विथड्रॉल माझा सुरू ठेवते असं जरी म्हटलं, तरी मी ते सुरू ठेवू शकते. आता इथे ऑक्टोबर 2024 पर्यंत जरी मी माझे 7,000 रुपये विथड्रॉ केले, तर ॲट द एंड ऑफ टाईम माझी जी टोटल व्हॅल्यू आहे ती किती झालेली आहे? 40,34,000 रुपये. जी इन्व्हेस्टमेंट मी 21,69,000 रुपयापासून सुरू ठेवलेली होती, त्याचीच व्हॅल्यू मला 40,00,000 म्हणजे डबल झालेली दिसत आहे. 21,00,000चे 40 झाले म्हणजे 40,00,000 झाले म्हणजे तुमची अमाउंट ही डबलच झाली आहे. सोबत मी विथड्रॉ सुद्धा केले आहे. महिन्याला काही अमाउंट माझ्या अकाउंटमध्ये येत होती, त्यामुळे माझे महिन्याचे काही तरी खर्च असेना, ते मी यातून करू शकत होते. तर इथे माझ्या इन्व्हेस्टमेंटला थोडाही धक्का लागलेला नाहीये. इन्व्हेस्टमेंट माझी तशीच आहे, सोबत माझा विथड्रॉल सुरू आहे आणि सोबतच माझी जी इन्व्हेस्टमेंट अमाउंट आहे ती सुद्धा ग्रो झालेली आहे. आता बघा हे इन्व्हेस्टमेंटचं कसं असतं, आपल्याकडे अमाउंट होती का सुरुवातीला? आपल्याकडे अमाउंट ही नव्हती. आपण इथे आधी अमाउंट क्रिएट केली. 15 वर्ष आपण पैसा हा बनायला दिला आणि एकदा पैसा बनल्यानंतर तोच पुन्हा गुंतवून त्यातून इन्कम जनरेट केलेली आहे. इन्व्हेस्टमेंटचं कसं आहे, एका झाडाप्रमाणे. एक मँगोचं झाड आहे, त्याची आपण बी लावली किंवा रोपटं लावलं तर त्याला लगेच फळ येतं का? नाही येत. आधी आपल्याला त्याला योग्य परिस्थितीत ठेवावं लागतं. तो त्याचा पाया भक्कम करतो. पाया भक्कम झाल्यानंतर त्याला 1-2 फळं येतात. पण एकदा का त्याचं रूपांतर मोठ्या वृक्षात झालं तर त्याला भरभरून आंबे येतात. घनदाट छायादार आपल्याला सावली मिळते. पण हे काय आहे? तुम्ही आधी त्या झाडावर मेहनत घेतली आहे. त्याला योग्य परिस्थितीत ठेवण्यासाठी मेहनत घेतलेली आहे आणि त्याला त्याचा टाईम पिरियड हा वाढायला दिलेला आहे. याचंच रिटर्न, तुमच्या मेहनतीचे रिटर्न तुम्हाला कशा रूपात मिळालं आहे? आंब्याच्या रूपात आणि सावलीच्या रूपात. सेम तसंच इन्व्हेस्टमेंटचं आहे. जर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटला टाईमच दिला नाही, तर तुमची इन्व्हेस्टमेंट ही ग्रो सुद्धा कशी होणार? तुमची वेल्थ सुद्धा कशी क्रिएट होणार? आज जर तुम्ही कशात इन्व्हेस्टमेंट केली, तर उद्याच तुमचा पैसा हा डबल होणार नाही. सो थोडी-थोडी का असेना, तुम्ही जर आज इन्व्हेस्टमेंट सुरू केली, तर तुम्हाला तुमच्या वेल्थ क्रिएट होण्याकरता तुम्हाला इथे टाईम द्यावाच लागणार आहे. तुम्हाला पेशन्स हा ठेवावाच लागणार आहे. आता बरेच जण असे म्हणतात किंवा आमच्याकडे पैसेच नाही इन्व्हेस्टमेंट करायला, त्यामुळे आम्ही इन्व्हेस्टमेंट ही सुरूच नाही केली. तर आजचा जो काळ सुरू आहे, आजच्या काळामध्ये असं म्हणणं हे चुकीचं आहे, म्हणजे बहाणे दिल्यासारखं आहे. आजच्या काळामध्ये आपण एका छोट्या अमाउंटपासून पण इन्व्हेस्टमेंट ही सुरू करू शकतो. ₹100 का असेना, ₹500 का असेना, ₹1000 का असेना. छोट्या अमाउंटपासून जर तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट सुरू केली, तर उद्या जाऊन इन फ्युचरमध्ये त्याचीच व्हॅल्यू तुम्हाला मोठी झालेली बघायला मिळणार आहे. त्यामुळे हे आताच्या काळात हे बहाणे देणं बंद करून एक तरी तुमची छोटी इन्व्हेस्टमेंट सुरू असली पाहिजे. जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्हाला त्याचं रिटर्न मिळू शकेल. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून इन्व्हेस्टमेंट एस-डब्ल्यू-पी बद्दल जे डाऊट असतील ते थोडे क्लिअर झाले असतील आणि तरीही काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. कारण एस-डब्ल्यू-पी हा एक तुमच्या इन्कम आणि इन्व्हेस्टमेंट ग्रोथमध्ये एक परफेक्ट बॅलन्स क्रिएट करून देतो. तुम्हाला सतत इन्व्हेस्टमेंट सुरू करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक फॉर्म देते. तो फिलअप करा, जेणेकरून तुमची इन्व्हेस्टमेंट रिक्वायरमेंट काय आहे हे मला कळू शकेल आणि पर्सनली तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकेल. जर तुम्हाला डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सुरू करायची असेल तर त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक यू.